संतांची ओळख या कार्यक्रमातून आम्हाला आमची प्रस्तुती करण्याची संधी मिळाली. त्याबद्दल श्री संतोषजी आणि त्यांचे सहकारी यांचे आम्ही आभारी आहोत. हा उपक्रम त्यांनी खूपच छान राबवला आहे आणि लॉकडाऊनच्या काळात त्याची अत्यंत आवश्यकता होती. आमच्या जवळ आणखीनही बरेच कार्यक्रम आहेत, तरी संधी मिळाल्यास आम्ही ते नक्कीच करू. धन्यवाद. आता मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करू. अमृत जाणू है गीत गजानन, तुझीच स्फूर्ती तुझेच चित्रण, भक्तिभाव शब्दात उमलला, तुझेच देवा तुलाच अर्पण, तुझेच देवा तुलाच अर्पण, तुझेच देवा तुलाच अर्पण. श्री गजाननाचं चरित्र मुळातच गोड, अमृतासारखं. ते कोणीही कसंही का त्यातून अमृतच झरणार. त्याची कितीही पारायण केली तरी त्यातून नवे उन्मेष फुलणार, नवा अर्थ जडणार आणि नवा साक्षात्कार घडणार. अशाच एका मंगल क्षणी हे गजाननाचं गुणगान शब्दात साकारलं आणि सुरात आकारलं ते त्याच्याच कृपेनं. त्याच्या कृपेचा कलश लाभल्यावर शब्दांना काय वाण, ते नकळत उमटले आणि आपोआप सूर लागला. सुखाला स्वर्ग ही होई लवणा, सुजन हो गीत गजानन म्हणा. सुखाला स्वर्ग ही होई लवणा, सुखाला स्वर्ग ही होई लवणा, सुजन हो गीत गजानन म्हणा, सुजन हो गीत गजानन म्हणा. सुखाला स्वर्ग ही होई लवणा,
महाराजांचं चरित्र हे मोठं गूढ असतं, जणू काही अनादी. ते जेव्हा भक्तांच्या नजरेस पडतात तिथूनच ते सुरू होतं. तसंच झालं शेगावात. इसवी सन 1878 या वर्षी माघ मध्य सप्तमीला एका देवीदास नावाच्या ब्राह्मणाच्या घरी त्याच्या मुलाची ऋतुशांती होती. आत भोजन सुरू होतं. बाहेर उष्ट्या पत्रावळी टाकलेल्या होत्या. त्या ठिकाणी कोणी एक सिद्धयोगी पत्रावळींचे शोधन करीत होता. एक शीत उचलून तोंडात घालीत होता. रस्त्यातून अनेक लोक आले आणि गेले, पण बंकटलाल आगरवाला आणि दामोदरपंत कुलकर्णी यांनाच तो दिसला नव्हे, ओळखला. शीते वेचल्या रस्त्यावरती पिसा बैसला कोणी, पिसा बैसला कोणी, तो तर त्रैलोक्याचा धनी. No
केशांची जडू घोंगडी पांघरून स्थितप्रज्ञासारखे बसले होते. तक्षणी पळालेला बंकट महाराजांना न्यायला परत आला. तेव्हा महाराज त्या माशांना म्हणतात, माझी या बंकटा डंख मारू नका, माझी या बंकटा डंख मारू नका, तोच आहे खरा भक्त माझा सखा.
गजाननाचा होऊ लागला. पाटलाची पोरं आधीच उर्मट आणि अहंकारी, त्यातून पाठीकीचं पांघरून. त्यांनी गजानन महाराजांचा उपहास करायला सुरुवात केली. पण त्यांनाही चमत्कार दिसला. कसा, तो एक गीतात ऐका. गणी गण गणात होते भाई हो, गणी गण गणात होते, असल्या निरर्थ भजनाने का भले जनाचे होते. मानूया
गण गणात बोले भाई हो, गण गणात बोले. श्री गजानन महाराजांचे अनेक भक्त होते. त्यातील पितांबर हा एक. त्यांच्याच आज्ञेने कोंडोली येथे गेलेला पितांबर संकटात सापडला. लोकांनी विचारले असता मी गजानन महाराजांचा शिष्य असं त्याला सांगितलं. हाच त्याचा अपराध. लोकांनी त्याला वटलेल्या आंब्याला पालवी आणायला सांगितली. पितांबराने कितीही सांगितलं की तेवढं माझं सामर्थ्य नाही, पण तरी लोक ऐकेना. त्याला मारण्याची धमकी देऊ लागली. अखेर त्याने गजाननाची करुणा वाकली. धावरे गजानन देवा ओनी कृपाळू, तुझा भक्त असुनी देवा का असत्य बोलू. धावरे गजानन देवा ओनी कृपाळू, धावरे गजानन देवा ओनी कृपाळू, तुझा भक्त असुनी देवा का असत्य बोलू. तुझा भक्त असुनी देवा का असत्य बोलू. तुझा भक्त असुनी कामी सांगण्यास जावे. कारण ते एका जागी गाडीतून राहावे.
पैशाशिवाय कामं होईना. वर्गणी मागायला गेलं असता उपहास होईल. एवढा मोठा संत, त्यानं देवाला चिठ्ठी पाठवली तर पैसा येईल. तो घरोघरी मागायला कशाला येता, आणि विरागी संताला मठ हवाय तरी कशाला, असं लोक म्हणत. हे ऐकून भक्तांना त्या नास्तिकांची कीव येईल. ते सांगत, परमहंस त्या योग्याला रे नको मुळी घरदार. परमहंस त्या योग्याला रे नको मुळी घरदार. तो आला या जगती करण्या तुमचा रे उद्धार. तुझे
एकदा झामसिंग या भक्ताने महाराजांना मुंडगाव येथे येण्यासाठी विनवले. महाराज त्याच्याबरोबर मुंडगावी आले. त्याच दिवशी भंडारा घालण्याचा त्याचा बेत होता. पण चतुर्दशी ही रिक्त तिथी म्हणून पौर्णिमेला भंडारा होते असं महाराज त्याला म्हणाले. पण त्याची सर्व तयारी झाली होती, त्यामुळे त्यानं बेत बदलला नाही. एकाएकी आभाळ आलं. पावसाची चिन्हे दिसू लागली. पाऊस आला तर पिके बुडण्याची भीती वाटू लागली. पावसाळी ढग जाईना. झामसिंगाने महाराजांना प्रार्थना केली. महाराजांनी पौर्णिमेला भंडारा घाल म्हणून सांगितलं आणि नुसतं आकाशाकडे पाहिलं. ढग नाहीसे झाले. सूर्य पुन्हा तळपू लागला. ही कथा या गीताचा विषय आहे. झामसिंग महाराजांना म्हणतो, हा धुंद वारा हवा पावसाळी, का मेघ आकाश झाकी अकाळी.
म्हणून परभणीला नर्मदा स्नानाला जाण्याचा हट्ट भक्तजनांनी घेतला. महाराज जायला तयार नव्हते, पण भक्तांनी ऐकलं नाही. त्यांना घेऊन ते ओंकारेश्वराला गेले. महाराज निमूटपणे त्यांच्याबरोबर होडीत बसले. एकाएकी वादळ सुरू होऊन होडीला छिद्र पडलं. आत पाणी येऊ लागलं. भक्त घाबरून गेले. महाराज मात्र शांत होते. त्यांनी भक्तांना नर्मदेची प्रार्थना करण्यास सांगितलं. तेव्हा भक्त आळवू लागले, नर्मदे आवर बसंता, लहरी लहरी सवे भिडाया, नभी निघालेया, नर्मदे आवर बसंता. हरी हरी सवे
आवडलं. भक्तांनी विचारल्यावर ती सांगू लागली, हे वादळ नाही, हा माझा गजानन चरणींचा उफाळून आलेला आदर आहे. मला प्रभू चरणाला स्पर्श करायचा होता म्हणून लहरींचं हे नर्तन. ती म्हणते, क्षाळण्या निघाले गजाननाच्या चरणा, मी असे खरोखर ओंकाराची कन्या. क्षाळण्या निघाले गजाननाच्या चरणा, क्षाळण्या निघाले गजाननाच्या चरणा, मी असे खरोखर ओंकाराची कन्या, मी असे खरोखर ओंकाराची कन्या. क्षाळण्या निघाले गजाननाच्या चरणा, क्षाळण्या निघाले गजाननाच्या चरणा.
ॲक्च्युली आमचा हा जो कार्यक्रम आहे ना हा जवळपास 2 तासांचा आहे. आम्ही एरवी कार्यक्रमात 16 गाणी म्हणतो, पण आज काही निवडकच गाणी आम्ही इथे सादर केली आहे. आता एक फॉर्मॅलिटी म्हणून मी आमच्या सगळ्या भाग घेणाऱ्या कलाकारांचा परिचय करून देते. हार्मोनियमवर आहे श्री अनिल दादा वेडेकर, तबल्यावर आहे श्री मोहन देशपांडे. यांचा सहयोग आम्हाला नेहमीच लाभत असतो, त्याबद्दल त्यांना धन्यवाद तर म्हणत नाही मी, कारण ते रागवतील, पण यांचा सहयोग असाच आम्हाला पुढे पण मिळत राहावा हे मी नक्की म्हणेन. नंतर गजानन भक्त जे आहेत त्यांची पण मी ओळख करून देते. सर्वांना तशी ओळख मला असं वाटतं असेल, पण बाहेरचे लोकही आपला प्रोग्राम बघतायत म्हणून त्यांची ओळख करून देणं मी अपरिहार्य समजते. आमच्या गीत गायनाच्या ज्या कलाकार आहेत, गीत गात आहेत, त्या आहेत सौ अंजली वेडेकर, सौ अंजली मोडक, सौ रजनी पांडे, सौ छाया काळे आणि मी सौ मृदुला साने. आणि आणखीन एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आम्ही सगळे तुम्हाला इथे दिसतो आहोत, पण कार्यक्रम ज्यांच्यामुळे यशस्वी होतो त्यांचं नाव सांगणं आणि घेणं हे मी अत्यावश्यक समजते. आमचं सगळं हे जे रेकॉर्डिंगचं काम केलेलं आहे हे श्री आनंद पावणसकर यांनी केलं आहे. यांनी खूप मोलाची कामगिरी केल्यामुळे हा कार्यक्रम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू शकलो. त्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद. आणि आम्ही सगळे त्यांच्यापेक्षा मोठ्या आहोत, त्याच्यामुळे त्यांचे आभार तर मानत नाही, त्यांना धन्यवाद देते. आणि विशेष आणखीन सांगायचं म्हणजे आज हा कार्यक्रम इथे करण्याची संधी आम्हाला ज्यांनी दिली त्या वारी महामंडळाचे श्री संतोषजी गोडबोले आणि त्यांचे सहकारी यांचे पण मी आमच्या टीम तर्फे मनपूर्वक आभार मानते. खूप सुंदर उपक्रम त्यांनी चालू केला आहे. लॉकडाऊनच्या या काळात या सगळ्या उपक्रमांची खरोखर खूप आवश्यकता होती. जेव्हा आम्ही ठरवलं कार्यक्रम करायचा आणि आम्ही एकत्र बसून प्रॅक्टिस करायला लागलो तर सगळ्यांना उत्साह आला आणि मरगळ जी होती ना घरात बसून बसून ती आमची गेली. त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा संतोषजींचे आभार मानते, त्यांच्या टीमचे आभार मानते. आणि आमच्याजवळ आणखीनही कार्यक्रम आहेत. जर आम्हाला संधी मिळाली तर आम्ही नक्की हे कार्यक्रम प्रस्तुत करू. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. Yeah.